ओम पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वंदे संस्कृतमातरम्. बघा, आज आपण शिकणार आहोत कर्तरी आणि कर्मणी प्रयोग. अत्यंत महत्वाचा विषय आहे कर्तरी आणि कर्मणी. हे कळाल्यानंतर आपल्याला बाकीच्या पुढील गोष्टी भरपूर काही कळणार आहेत. सगळ्यात पहिला आपण कर्तरी म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. कर्तरी प्रयोग असं आपण मराठीमध्ये पण ऐकलेलं आहे. तर मी एका वाक्यात त्याची व्याख्या सांगणार आहे. कर्तरी प्रयोग म्हणजे काय? बघा, कर्त्यानुसार आपल्या सुद्धा डोक्यात काय आलं पाहिजे, हेच शब्द आले पाहिजे ज्यावेळी मी कर्तरी प्रयोग असं म्हणणार आहे. बघा, कर्त्यानुसार क्रियापद बदलेल. कर्त्यानुसार लिहून नका घेऊ, आधी समजून घ्या, तुम्हाला पीडीएफ पाठवण्यात येईल. कर्त्यानुसार क्रियापद बदललं. क्रियापद बदलणे. किती सोपी व्याख्या आहे. कर्तरी प्रयोग म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलणे. म्हणजे वर्ब विल चेंज अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. म्हणजे कर्ता बदलल्यानंतर क्रियापद बदलणार आहे. सर, आम्हाला उदाहरण देऊन सांगाल का? बघा, सांगतो. रामः खेलती. या ठिकाणी राम हा काय प्रथमा विभक्ती असल्यामुळे कर्ता आहे. मग मी या रामाचं जर बहुवचन केलं रामा हा, मग काय होणार आहे? खेलंती आपोआपच बदलणार आहे. म्हणजे काय झालं? कर्ता रामहचा रामा हा झाला, बदलला की काय झालं? क्रियापद सुद्धा बदललं. म्हणजे कर्तरी प्रयोग म्हणजे काय? कर्त्यानुसार कर्ता बदलला की क्रियापद बदलतं, त्याला म्हणतात कर्तरी प्रयोग. मग ज्यावेळी मी कर्तरी प्रयोग म्हणजे काय विचारेल त्यावेळी सगळ्यात पहिल्या डोक्यात काय यायला पाहिजे? तर ही गोष्ट डोक्यात यायला पाहिजे. ज्या ठिकाणी कर्ता बदलतो त्या कर्त्यामुळे क्रियापद बदलतं, त्याला म्हणतात कर्तरी प्रयोग. मग दुसरा मुद्दा आपल्या डोक्यात काय यायला पाहिजे? बघा, दुसरा मुद्दा आपल्या डोक्यात यायला पाहिजे तो म्हणजे 1 to 1. काय आपल्या डोक्यात यायला पाहिजे? 1 to 1 म्हणजे काय? कर्ता प्रथमा विभक्तीमध्ये. लक्षात घ्या, हे 1 to 1 म्हणजे काय? 1 to 1 म्हणजे काय? कर्ता हा प्रथमा विभक्तीमध्ये यायला पाहिजे. कर्म हे द्वितीय विभक्तीमध्ये यायला पाहिजे. आणि जे क्रियापद आहे ते कर्त्यानुसार असलं पाहिजे. आता हे जे बोललेलं थोडंसं अवघड झालं, अजून सोपं करतो. त्याच्या खाली पाहिजे तर तुमच्यासाठी लिहितो. कर्ता. कर्ता हा काय प्रथमा विभक्तीमध्ये पाहिजे, म्हणून 1च्या खाली मी लिहिला कर्ता. हे कधी पाहिजे? कर्तरी प्रयोगामध्ये. द्वितीय विभक्तीमध्ये काय पाहिजे? कर्म. आणि क्रियापद कसं पाहिजे? तर कर्त्यानुसार. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? 1 to 1. इथपर्यंत सोपं आहे. सर, एक उदाहरण द्याल का? हो. रामः ग्रामम गच्छति. बघा, राम गावाला जातो. रामः प्रथमा विभक्ती, ग्रामम द्वितीय विभक्ती, आणि रामः नुसार काय झालं? गच्छति झालं. सर, अजून एक उदाहरण द्या. ठीक आहे, बघा. रामः सीताम रक्षति. म्हणजे राम सीतेचं रक्षण करतो. समजून घ्या, आधी लिहू नका. देन मग कर्तरी प्रयोग म्हटल्यानंतर दोन गोष्टी डोक्यात आल्या पाहिजेत. एक, कर्त्यानुसार क्रियापद बदलणे म्हणजे कर्तरी प्रयोग आहे. दुसरं, 1 to 1 म्हणजे कर्ता प्रथमा, कर्म द्वितीया आणि क्रियापद कर्त्यानुसार. हा झाला कर्तरी प्रयोगाचा फॉर्मॅट, जो आपल्या सगळ्यांना माहिती. आता आपण पाहूया कर्मणी प्रयोगाचा फॉर्मॅट. लक्ष द्या सगळ्यांनी, इथेच सगळ्यांचा विकेट जात असतो, त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे लक्ष द्या. बघा, आता कर्मणी प्रयोग. आता कर्तरी प्रयोगावरून लगेच आपण व्याख्या बनवू शकतो कर्मणी प्रयोगाची. शिकवायची गरज नाही, कारण की आपण कर्तरी प्रयोगाची व्याख्याच तशी बनवली.
कर्तरी म्हणजे काय? कर्त्यानुसार क्रियापद बदलणं. कर्मणी काय असेल बरं? कर्मानुसार क्रियापद बदलणं. किती सोपं आहे? कर्मानुसार क्रियापद बदलणं. ठीक आहे. कर्तरी कर्त्यानुसार, कर्मणी कर्मानुसार, कर्मणी प्रयोग. मग जसं याचा 1 to 1 फॉर्म्युला आहे, तसा याचा काय फॉर्म्युला आहे? लक्ष द्या. 3-1-1. जसा 1 to 1 हा फॉर्म्युला कर्तरी प्रयोगाचा आहे, तसा 3-1-1 हा कर्मणी प्रयोगाचा फॉर्म्युला आहे. सर थोडस समजलं नाही, लक्ष द्या. बघा, कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता थ्री म्हणजे कर्ता कुठल्या विभक्तीमध्ये असतो? कर्ता हा तृतीया विभक्तीमध्ये असतो. सर उदाहरण सांगाल का? सांगतो. पहिलं हे समजून घ्या. कर्मणी प्रयोगामध्ये 1 to 1 कर्ता कुठल्या? प्रथमा विभक्तीत, कर्म द्वितीया विभक्तीत. पण कर्मणी प्रयोगामध्ये किंवा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कर्ता तृतीया विभक्तीमध्ये आणि कर्म द्वितीया विभक्तीमध्ये असतं. आणि क्रियापद, सॉरी, कर्ता क्षमा करा, कर्ता तृतीया विभक्तीमध्ये आणि कर्म प्रथमा विभक्तीमध्ये असतं. मग या ठिकाणी द्वितीय विभक्तीमध्ये कर्म 1 to 1, या ठिकाणी 3-1-1 कर्ता तृतीया, म्हणजे तृतीया, कर्म प्रथमा आणि कर्मानुसार काय असणार आहे? क्रियापद असणार आहे. काहीच अवघड नाही याच्यामध्ये. कर्मणी प्रयोग कर्मानुसार क्रियापद बदलतं. त्याचा फॉर्म्युला 3-1-1 आणि कर्ता कर्म आणि क्रियापद. आता आपण एक कर्तरीचं कर्मणी प्रयोगामध्ये करूया. लक्ष द्या. आता बघा, एक सोपं वाक्य लिहितो पहिला कर्तरी प्रयोगामध्ये. रामः, बघा, रामः सीताम रक्षती. किती सोपं आणि सुंदर वाक्य बघा. राम सीतेचं काय करतो? रक्षण करतो. राम सीतेस रक्षितो. मग आता या ठिकाणी आपल्याला लगेच कळून जाऊ शकतं की हे वाक्य कसलं आहे. हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे का? तर या ठिकाणी 1 रामः, 2 सीता आणि कर्त्यानुसार क्रियापद रामः असल्यामुळे रक्षती झालं. रामो असेल तर रक्षत होईल. म्हणजे 1 to 1 फॉर्मॅट आहे. ज्या अर्थी 1 to 1 फॉर्मॅट आहे त्या अर्थी काय? हा कर्तरी प्रयोग आहे. याचं कर्मणी कसं करायचं मग बघा. मग 3-1-1 हा कशाचा फॉर्मॅट आहे आपल्याला माहितीये. 3-1-1 म्हणजे काय? जो कर्ता आहे प्रथमा विभक्तीमध्ये, तो आपण काय करायला लागेल आता? तृतीया विभक्तीमध्ये करावं लागेल. बघा आता सोपं आहे. राम, आता तुम्हाला राम शब्द पाठ पाहिजे नसेल तर मी सांगतो, पण पाठ करा. राम शब्दाची तृतीया, राम प्रथम आहे, मग तृतीया काय आहे? रामेण. हे झालं त्रि. मग सीताम ही द्वितीया विभक्ती आहे, मग त्याची प्रथमा विभक्ती काय होणार? सीता. कारण की सीता, सीते, सीता हा सीताम. आणि क्रियापद कशानुसार असणार आहे? या सीता शब्दानुसार क्रियापद असणार आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलंय असं मी लक्षात धरतो. का? तर राम शब्द हा जो कर्ता आहे तो प्रथमा विभक्तीमध्ये आहे, तोच या ठिकाणी काय होणार आहे? तृतीया विभक्तीमध्ये जाणार. का? तर नियमच तसा आहे की 3-1-1. बर, मग सर आता लगेच क्रियापद लिहून टाका. थांबा. क्रियापद लिहिण्यासाठी 1-2 नियम आहेत, थोडेसे किचकट आहेत. हा विषय समजला, तुम्हाला बऱ्यापैकी पुढचे प्रत्यय कळणार आहेत. बघा आता
क्रियापदाविषयी नियम आहेत काही. दोनच नियम आहेत. क्रियापद. बघा, क्रियापद. जसं आपण पठती, पठतः, पठंती चालवतो ना, तसं आता आपल्याला काय करायचंय, कर्मणी प्रयोगाचं क्रियापद लिहायचंय. मग त्यासाठी आपण नियम बघतोय. काय नियम आहे सगळ्यात पहिला? बघा, मूळ धातूला, लक्ष द्या स्क्रीनकडे बघा, मूळ धातूला य लागतो. म्हणजे काय हो सर? जर पठ हा धातू असेल तर कर्मणी प्रयोगाचा य त्याला लागेल आणि तो होईल पठ्य. सर अजून एक लिख हा जर मूळ धातू असेल त्याला काय होईल? य लागेल, त्याचं काय होणार? लिख्य. सर सर अजून एक रक्ष ह्याला जर कर्मणी प्रयोगामध्ये तुम्हाला लिहायचं तर मूळ धातूला य लागणार. त्या य ला मी अंडरलाईन करतो आणि तो होणार आहे रक्ष. किती सोपं आहे? मूळ धातूला य लागतो. मग पठला य लागल्यामुळे झाला पठ्य, लिखला य लागल्यामुळे झाला लिख्य, रक्षला य लागल्यामुळे झाला रक्ष. एवढ्यात झाला का हा धातू तयार? नाही. दुसरा काय नियम आहे त्याला? दुसरा नियम आहे मग तो, म्हणजे य लागल्यानंतर मी लिहितो नंतर, कशाप्रमाणे चालतो तो? आत्मने पदामध्ये चालतो. हा, आता हे काय नवीन? बघा लक्ष द्या, आत्मने पदामध्ये चालतो. इथपर्यंत काही अवघड नाही. क्विकली रिकॅप करतो. कर्तरी प्रयोग म्हणजे 1 to 1 आणि कर्मणी प्रयोग 3 1 1. मग जो प्रथमा विभक्तीमध्ये कर्ता आहे त्याला करायचं तृतीयामध्ये, जे द्वितीय विभक्तीमध्ये कर्म आहे त्याला करायचं प्रथमामध्ये. आणि रक्षती धातू कसं करायचंय आपण बघतोय. तर मूळ धातूला य लावायचं आहे. जसं पठमूळ असेल तर त्याचं होईल पठ्य, लिखमूळ असेल तर त्याचं होईल लिख्य. मग आता नंतर तो आत्मनेय पदामध्ये चालतो. आत्मनेय पदामध्ये चालतो म्हणजे काय? आता आपल्याला आतापर्यंत काय माहितीये? पठती, पठतः, पठंती हेच माहिती आपल्याला, आहे का नाही? पठती, पठतः, पठंती हे आपल्याला माहितीये. पठामी, पठावह हे आत्मनेपदी नाहीयेत. तर काय काय डोक्यात ठेवायचं? शेवटचा पॉइंट हा डोक्यात ठेवायचा आपल्याला. मग तो आत्मनेय पदामध्ये चालतो म्हणजे काय? तर तो चालतो सेवते, सेवेते, सेवंते. सध्या मी फक्त लिहितो, जेवढं तुम्हाला लक्षात ठेवता येईल ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा, मग आधी तो मूळ धातू, मूळ धातूला य लागतो, करेक्ट. नंतर तो आत्मनेय पदाप्रमाणे चालतो, पण आम्हाला माहितीच नाही आत्मनेय पद कसं चालतं. मग तेच मी या ठिकाणी लिहितो आहे. सेवते, सेवेथे, सेवध्वे. हे काय नवीन? जसं पठती, पठतः, पठंती चालायचा तसाच सेवते चालतो. मग या चालण्याला काय म्हणतात? आत्मनेय पदी. सेवावहे, सेवामहे. बघा, मग लक्ष द्या, एकदा वाचतो. सेवते, सेवेते, सेवंते, सेवसे, सेवेथे, सेवध्वे, सेवे, सेवावहे, सेवामहे. मग हा मूळ धातू काय आहे? सेव आहे. जो कसा आहे? आत्मनेय पदी, आत्मनेय पदी, आत्मनेय पदी, आत्मनेय पदी धातू आहे तो. सेव धातू हा आत्मनीय आहे. मग आता बघा, मूळ धातूला य लागतो, कळालं कसं लावायचं आहे. आणि नंतर तो आत्मनेय पदामध्ये चालतो. आता आत्मनेय पदात कसं चालतो हेही आपल्याला कळलेलं आहे. मग आता आपण या ठिकाणी रक्ष आहे, मग त्या रक्ष धातूला आपण आता बनवूया कर्मणीमध्ये. मग कर्मणीमध्ये कसं बनवायचं? तर पहिली स्टेप काय आहे? मूळ धातूला म्हणजे रक्ष, या मूळ धातूला काय करायचंय? य लावायचंय. मग तो काय होईल? रक्ष होईल. थोडं पण लक्ष इकडे तिकडे गेलं कळणार नाही. लक्ष द्या, रक्ष. आणि मग तो चालवायचा आहे कसा? आत्मनेय पदामध्ये, म्हणजे सेवतेसारखा. कसा चालेल तो मग?
रक्षते, रक्षेते, रक्षन्ते. किती छान. रक्षसे, रक्षेथे. य लावायला विसरायचा नाहीये. रक्ष या ठिकाणी सुद्धा रक्ष, कारण की तो य कशाचा आहे? तो य आत्मने पदाचा आहे. रक्षन्ते, रक्षसे, रक्षेथे, रक्षध्वे, रक्षे, रक्षावहे. मी काय या लावायला विसरतोय? तसं तुम्ही विसरू नका. रक्षे, रक्षावहे आणि रक्षामहे. बघा, मग ज्यावेळी आपण कर्मणी प्रयोगाचं क्रियापद बनवतो त्यावेळी मूळ धातूला य, यस. रक्षते आपण कशाप्रमाणे चालवला? सेवते, सेवेते, तील सेवामहे. मग रक्षते, रक्षेते, रक्षन्ते, रक्षसे, रक्षेथे, रक्षध्वे, असं आपल्याला हळूहळू म्हणता पण यायला पाहिजे. मग आता हम्म मग आता इथे काय लिहायचं आपण? तर सीता, सीता, क्षमा करा या ठिकाणी. हम्म आता कुठे नाही. हा, सीता हा थर्ड पर्सन आहे म्हणून, आणि थर्ड पर्सन काय? सिंग्युलर आहे, एक वचन आहे. बघा, सीता म्हणजे कुठे येणार? इथे. कारण की इथे येतो त्वम, ते तुम्हाला माहिती आहे. त्वम, युवाम, युयम. मग सीता कुठे येईल? इथे. म्हणून मी काय लिहिणार? सीता रामेण रक्षते. समजलं नाही तरी काळजी करू नका. थोडासा अवघड आहे विषय, पण एकदा समजलं तर लक्षात राहील. बघा काय केलं आपण. आपल्याकडे वाक्य आहे रामः सीताम रक्षति, आणि या ठिकाणी परस्मय पदामध्ये काय? रक्षती आहे म्हणजे परस्मय पद, आणि ते आलं म्हणजे आत्मनेपद. एवढं लक्षात ठेवायचंय. ती आलं परस्मय पद, ते आलं आत्मनेपद. बघा आता, मग जो कर्ता, बघा कर्ता जो प्रथमामध्ये आहे त्याला करायचं तृतीयात. रामचं तृतीय काय आहे? रामेण. सीता जे द्वितीयामध्ये आहे त्याला करायचं प्रथमा, सीता. मग सीता आमचं झालं सीता. आणि क्रियापद बनवत असताना आपण जे आता खाली रूल पाहिले त्यांच्याकडे एकदा लक्ष द्यायचं. काय रूल आहे? मूळ धातूला य लागतो. य लागल्यानंतर तो चालतो आत्मनेय पदामध्ये. आत्मनेय पदामध्ये चालतो म्हणजे कसा? तर तो चालतो सेवते या धातू सारखा. अजून एक उदाहरण आपण पाहूया. मग या दोन उदाहरणांचे अर्थ सांगाल का आम्हाला? नक्कीच. बघा, राम सीतेचं रक्षण करतो. पहिल्या कर्तरीचा अर्थ काय आहे? राम सीतेस, ही थोडीशी चांगली इंग्लिश आहे, चांगली मराठी आहे, सीतेस रक्षितो, जवळजवळ संस्कृतच. आणि सीता इथं काय अर्थ येणार? सीता सीता रामाकडून रखली जाते. जाते. इंग्लिश मध्ये कसं बोलणार? राम इज प्रोटेक्टिंग सीता. आणि इथे कसं म्हणणार? सीता इज प्रोटेक्टेड बाय राम. इंग्लिश मध्ये. सध्या मराठीत लक्षात घ्या, पुन्हा एकदा इंग्लिश मधलं बोलतो. राम सीताम रक्षती म्हणजे राम प्रोटेक्ट्स सीता. आणि कर्मणी प्रयोगामध्ये काय येईल?
सीता इज प्रोटेक्टेड बाय राम. अजून एक उदाहरण सांगणार आहे, तुम्हाला कळून जाईल बघा. मग आता काय झालंय, काही काहींच्या विभक्त्या पाठ नाहीत, त्याच्यामुळे मी इथे विभक्ती लिहितो. राम शब्दाची विभक्ती आहे रामेण. ठीक आहे, पाहिजे तर मी शब्दच लिहितो बघा. रामः, रामौ, रामाः. लिहिण्याची गडबड करू नका, समजून घ्या. रामम, रामौ, रामान. आणि रामेण. आता तिन्ही विभक्त तुमच्या समोर आहेत. रामेण, रामाभ्याम, रामैही. आता काहीच डाऊट नाही, ज्याला येतंय नाही येतंय दोघांना पण तुमच्या समोरच शब्द आहेत. आता मी एक वाक्य लिहिणार आहे आणि त्याला आपण कन्वर्ट करायचं आहे. आता मी लिहितोय वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. रामः किंवा भरतः. भरतः, भरतः रामम नमति. छान वाक्य आहे. भरत रामाला नमस्कार करतो, रामास नमतो. बघा, रामः प्रथमा विभक्तीमध्ये आहे. मग या ठिकाणी जर भरतः असेल तर ही कुठली विभक्ती आहे? प्रथमाच आहे. जर रामम कुठली विभक्ती आहे? द्वितीया. आणि या ठिकाणी क्रियापद कोणानुसार आहे? क्रियापद हे आहे राम भरतानुसार, म्हणजे 1 to 1. ज्या ठिकाणी 1 to 1 किंवा हे ती वगैरे तुम्हाला शेवटी दिसतं, तो कुठला प्रयोग आहे? कर्तरी प्रयोग आहे. मग आता आपल्याला कर्मणीमध्ये ह्याला करायचं आहे, म्हणजे भरतः रामम नमती या वाक्याला आपल्याला करायचंय कर्मणीमध्ये. मग कर्मणीचा फॉर्म्युला काय आहे? 3-1-1. बघा, 3 खाली लिहूया आपण. 3-1-1. मग आता भरतः, राम शब्दाची तृतीय विभक्ती रामेण होते. मग भरताची काय होईल? भरतेण. बघा, मग जो भरत शब्द प्रथमा विभक्तीमध्ये होता कर्तरी प्रयोगात, तोच आता तृतीयामध्ये काय कर्मणीमध्ये काय झाला? तृतीया. रामम ही द्वितीय विभक्ती आहे. मग याची काय करायची आपल्याला? प्रथमा विभक्ती करायची. मग राममची प्रथमा रामः. मग या ठिकाणी झाला रामः. आणि आता नमती ह्याचा मूळ धातू काय आहे? कंसात मी लिहितो या ठिकाणी, नम हा याचा मूळ धातू आहे. मग काय होणार आता? मूळ धातूला य लागणार. न ला लागला य, नम्य. आणि कसा चालवायचा आहे तो आता? आपला रूल काय? मूळ धातूला य लावायचा आणि नंतर तो आत्मने पदामध्ये चालवायचा, म्हणजे सेवते, सेवेते, सेवंते. मग हा कसा चालेल आता? नम धातोय, नम्य झाला. मग कसा चालेल? नम्यते, नम्येते, नम्यन्ते, नम्यसे, नम्येथे, नम्यध्ये, नम्ये, नम्यावहे, नम्यामहे. मग या ठिकाणी काय येईल? सीता भरतेन रामः नम्यते. किती गोड बघा. भरतः रामम नमति म्हणजे भरत रामाला नमस्कार करतो. भरतेन रामः नम्यते म्हणजे राम भरताकडून नमिल्या जातो. अशा प्रकारे हे दुसरं तुम्हाला वाक्य सांगितलं. आता थोडस पुढचं सांगतो आणि मग हे सेशन संपल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस साठी काही सेंटेन्स देणार आहे. बघा, अजून एक आता थोडस मी ह्याला अवघड करतो. बघा, रामा हा सोपच वाक्य घेतो जे आपण आधी घेतलेलं आहे. रामा हा सीताम रक्षंती. आणि 100% सगळेच चुकणार हे पण मी तुम्हाला सांगतो. बघा, रामा हा सीताम रक्षंती म्हणजे
रामः ही आहे प्रथमा विभक्ती. रामः ही आहे प्रथमा विभक्ती. आणि सीताम ही आहे द्वितीय विभक्ती. आणि रामा हा प्लुरल असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा काय झालेला आहे, हा सुद्धा झालाय प्लुरल. किती सोपं बघा. 1 to 1 फॉर्मॅट फॉलो झालेला आहे. मग आता या ठिकाणी रामा हा 1 मध्ये आहे, तो काय होणार 3-1-1. मग रामा हा या शब्दाची तृतीय विभक्ती काय येईल, रामैही. या ठिकाणी राम असल्यामुळे रामेण झालतं बघा. भरत असल्यामुळे भरतेन झालं होतं. कळतंय का बघा. भरत असल्यामुळे भरतेन झालतं, पण या ठिकाणी आहे रामा हा, म्हणजे काय इथे आहे. मग त्याचं तृतीय विभक्तीमध्ये होताना काय होणार आहे, रामैही. रामैही कसं होणार आहे. असं का झालं, कारण की रामा हा बहुवचनामध्ये आहे म्हणून तृतीय विभक्ती सुद्धा काय बहुवचनामध्ये. सीताम मग या ठिकाणी होणार सीता. मग या ठिकाणी काय येईल, ही खरी आहे गंमत. आता बघा 3-1-1, या 3-1-1 ची तुम्हाला गंमत सांगतो. 3-1-1 एवढं का मी 100 वेळा बोलतोय, याचं पाठीमागे कारण असं आहे. 3-1-1 हे म्हणण्याच्या पाठीमागे कारण असं आहे की आता या ठिकाणी राम अनेक आहेत. किती आहेत, 3 किंवा 3 पेक्षा जास्त आहेत. मग हे जरी रामही असू द्या, नाहीतर रामाय असू द्या, नाहीतर रामाभ्याम असू द्या, आपण कर्मणी प्रयोगामध्ये काय बघणार आहे, सीता शब्द बघणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी पुन्हा एकदा रक्षतेच लिहिणार आहे. मग सर रक्षण ते का नाही लिहिलं, कारण की आपण कर्मणी प्रयोगामध्ये 1-1 जसं कर्म असेल, कर्म एकवचनात आहे म्हणून हे रक्षणते न होता रक्षते होणार आहे. बघा, रामा सीताम रक्षंती म्हणजे अनेक राम सीतेचं रक्षण करतात, पण या ठिकाणी अनेक रामांकडून एक सीता रक्षिल्या जाते. रामाहाच झालं रामही, सीताम दोनचं झालं एक सीता, आणि क्रियापदाला य लागला आणि मग आपण आत्मने पदामध्ये चालवलं. अशा प्रकारे हा कर्मणी कर्तरीचा टॉपिक आहे. एकदा क्विक रिकॅप. कर्तरी कर्त्यानुसार क्रियापद बदलणे, कर्मणी कर्मानुसार क्रियापद बदलणे. याचाच अर्थ काय, कर्तरी प्रयोगामध्ये कर्म एकवचनामध्ये असू द्या, द्विवचनामध्ये असू द्या, बहुवचनामध्ये असू द्या, आपण फक्त बघायचं आहे कर्ता. कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता एक वचनात असू द्या, द्विवचनात असू द्या, बहुवचनात असू द्या, आपण फक्त बघणार आहे कर्म. हा या कर्मानुसार क्रियापद बदलते या वाक्याचा अर्थ आहे. मग दुसरा आपण काय बोललो होतो, 1-to-1 फॉर्म्युला. कर्ता प्रथमा 1, कर्म द्वितीया 2 आणि क्रियापद 1 म्हणजे कर्त्यानुसार. मग कर्मणी प्रयोगात काय होतं, 3-1-1 कर्त्यानुसार कर्ता तृतीया, कर्म प्रथमा आणि क्रियापद अकॉर्डिंग टू कर्म. मग आपण पाहिले ही काही उदाहरणं. मग क्रियापद बनवताना काय डोकं लावायला लागतंय, थोडस जड जातं. मूळ धातूला य लावायचंय. पण सर आम्हाला मूळ धातू कसा काय कळेल, मूळ धातू शोधणं एवढं अवघड नाहीये. काहीच मूळ धातू वेगळे आहेत. नाहीतर बघा, पठती पठ, लिखती लिख, हसती हस, असे रक्षती रक्ष, असे सोपे आहेत ते. आणि एकदा का मूळ धातूला य लावल्यानंतर आपल्याला चालवायचंय आत्मनेय पदामध्ये. मग आत्मनेय पद काय असतं, तर ज्या ठिकाणी ते इथे अंते शेवटी गच्छती गच्छत याच्यापेक्षा काहीतरी वेगळं दिसतं आपल्याला, त्याला आपण म्हणतो आत्मनेय पद. मग सेवते सेवेते सेवंते, सेवसे सेवेते सेवध्वे, सेवे सेवावहे सेवामहे, अशा प्रकारे ते आपण चालवणार आहे. राम भरत असेल तर भरतेन होईल का, रामच रामेण होतं. पण जर रामा असेल तर रामेण होणार नाही.
रामहीच होणार आहे, कारण की ते बहुवचन आहे. अशा प्रकारे एक एक भाग आपण या कर्तरी कर्मणीचा पाहिलेला आहे. पुढे अजून थोडंसं अवघड होत जातं. हे एवढं समजलं 10वी पर्यंत आपल्याला चिंता नाही. 6वी 7वी 8वीलाही हे जर वाक्य आले तरी आपण चांगल्या प्रकारे सोडवू शकतो.